गुड मॉर्निंग मित्रांनो. पोलीस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी काही एक चांगल्या गोष्टी मी घेऊन आलेलो आहे. व्यायाम सुरू करण्याच्या 20 ते 30 मिनिट अगोदर 1 ग्लास पाणी प्या. व्यायाम झाल्यानंतर 2 ग्लास पाणी हळूहळू प्या. दिवसभरात एकूण 3 ते 4 लिटर पाणी घ्यावे. एकदम खूप पाणी पिऊ नका, थोडं थोडं प्या. शक्य असेल तर ORS किंवा लिंबू पाणी, ताक घेऊ शकता. दुपारी 12 ते 5 या वेळेत धावू नका. एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न, खारीक, काजू, बदाम खावेत का? उन्हाळ्यात पण तुम्ही खाऊ शकता, पण ते योग्य प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे. जसे की बदाम 4 ते 5, काजू 2 ते 4 आणि खारीक 1 ते 2 एवढे पुरेसे, पण ते भिजवून खाल्ले पाहिजे. कडधान्य कोणते कोणते खावेत? हरभरा, मूग, मटकी, शेंगदाणे हे सर्व आपण भिजवून खायला पाहिजे. कारण यामुळे शरीराला प्रोटीन मिळते, स्नायू मजबूत होतात, ऊर्जा आणि स्टॅमिना वाढतो, शरीर लवकर थकत नाही. भिजवून खाणे खूप महत्त्वाचे. संध्याकाळी भिजवा आणि सकाळी खा. जर मूड काढून खाले तर अतिउत्तम. रोज 1 वाटी कडधान्य खाण्यास काही अडचण नाही. सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा ग्राउंड करा, कारण उष्णता खूप आहे. ह्यावेळेस उष्णता कमी असते, शरीरावर ताण कमी येतो, परफॉर्मन्स चांगला वाढतो आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होते. सकाळी 5:30 ते 8पर्यंत ग्राउंड करा. संध्याकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान तुम्ही ग्राउंड करू शकता. लक्षात ठेवा, ग्राउंडच्या आधी आणि नंतर पुरेसे पाणी प्या. खूप उन्हात म्हणजे दुपारी सराव करूच नका. हलका आहार घ्या. शरीर गरम करण्यासाठी अगोदर वॉर्मअप करा आणि ग्राउंड झाल्यानंतर स्ट्रेचिंग करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीच्या वेळेला सराव केला तर फिटनेसपेक्षा थकवा आणि दुखापत जास्त होऊ शकते. आपल्या अकॅडमीमध्ये लाल मातीचा उत्तम रनिंगचा ट्रॅक आहे. ग्राउंडसाठी अनुभवी माजी सैनिक आहेत, तसेच अभ्यासासाठी तज्ज्ञ शिक्षक, विद्यार्थ्यासाठी स्वच्छ व पौष्टिक जेवणाची उत्तम सोय, शांत व सुसज्ज अभ्यासिका, सुंदर राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. शारीरिक व लेखी दोन्ही तयारीसाठी योग्य वातावरण येथे तयार केलेले आहे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि वैयक्तिक लक्ष यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगतीची संधी मिळते. आपल्या यशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच वीरपत अकॅडमी अहमदपूर येथे भेट द्या. प्रवेश निश्चित करा आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा. यशाची हमी म्हणजे फक्त वीरपत अकॅडमी.